नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मागेल त्याला सोलार योजनेसाठी लाईनमन सर्वे कसा होतो. तर मित्रांनो, बऱ्याच अशा शेतकऱ्यांची मला मागच्या व्हिडिओमध्ये कमेंट आल्या होत्या की आम्हाला लाईनमन सर्वेसाठी कुठल्याही प्रकारचा मेसेज आलेला नाही आहे. तर काही शेतकऱ्यांना तो आलासुद्धा आहे. त्याविषयीसुद्धा मला बऱ्याच शेतकऱ्यांनी कमेंट केले आहे. पण मित्रांनो, बऱ्याच अशा शेतकऱ्यांना लाईनमन सर्वेसाठी मेसेज आलेला नाही आहे. त्यासाठी तुम्हाला तुमच्या लाईनमनच्या कॉन्टॅक्टमध्ये राहावं लागेल मित्रांनो. कारण की हे सरकारी काम असल्यामुळे मित्रांनो, लाईनमन तुम्हाला स्वतःहून कधीच कॉल करणार नाही की तुमचा सर्वेसाठी तुमचं नाव आलेलं आहे. त्यामुळे तुम्ही पहिल्यांदा हे लक्षात ठेवा की तुम्ही वेंडर निवडल्यानंतर तुम्ही लाईनमनच्या कॉन्टॅक्टमध्ये राहायचं आहे मित्रांनो. त्याला नेहमी विचारत राहायचं आहे की आमचं नाव आलं का, सर्वेसाठी आलं का. तेव्हाच तुमचा सर्वे पूर्ण होईल मित्रांनो आणि तुम्हाला लवकरात लवकर पंप मिळेल मित्रांनो. तर एवढे तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो. तर मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की लाईनमन सर्वे कसा होतो. तर मित्रांनो, पहिल्यांदा तुम्ही जेव्हा वेंडर निवडता त्यानंतर तुम्हाला लाईनमनसाठी मेसेज यायला हवा मित्रांनो. पण बऱ्याच अशा शेतकऱ्यांना लाईनमन सर्व्हिसचे जे मेसेज आहे ते आलेले नाहीत मित्रांनो. त्यासाठी तुम्हाला स्वतः लाईनमनशी कॉन्टॅक्ट करावं लागेल. जेव्हा आपण लाईनमनशी कॉन्टॅक्ट करतो तेव्हा लाईनमन त्याच्या ॲपमध्ये आपलं नाव अपडेट झालेलं आहे की नाही ते बघतो. आपलं नाव जर अपडेट झालेलं असेल तर तो येऊन आपल्या शेतामध्ये येतो आणि सर्वे करतो मित्रांनो. तर सर्वे कशा प्रकारे करतो, जेव्हा लाईनमन येतो तेव्हा तो आपल्या ज्या गटासाठी आपण सोलारसाठी अर्ज केला आहे त्या गटात विहीर आहे का हे बघतो. ती विहीर बघतो. त्यानंतर विहिरीचा फोटो काढला जातो मित्रांनो. एक विहिरीचा स्वतंत्र फोटो काढला जातो. त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं वीज कनेक्शन नाही अशा प्रकारे दाखवलं जातं मित्रांनो. म्हणजे त्या फोटोमध्ये त्या तुमच्या विहिरीजवळ वीज कनेक्शन नाही अशा प्रकारे फोटो काढला जातो मित्रांनो. त्यानंतर एक फोटो हा शेतकऱ्यासोबत काढला जातो मित्रांनो. त्यानंतर एक फोटो हा वायरमन प्लस शेतकरी यांचा एक सेल्फी असतो मित्रांनो. मित्रांनो, हे लक्षात असू द्या, कंपनीचा कुठलाही प्रकारचा माणूस या सर्वेसाठी येत नाही मित्रांनो. PM कुसुमच्या योजनेमध्ये येत होते मित्रांनो, पण या योजनेत मी अजून तरी बघितले मित्रांनो की कंपनीचा माणूस आला असं मला काही कुठं आढळून नाही आलं मित्रांनो. फक्त शेतकरी आणि वायरमन किंवा लाईनमनच असतो मित्रांनो. त्यानंतर 3 फोटो घेतल्यानंतर लाईनमन त्याच्या ॲपमध्ये काही गोष्टी अपडेट करतो मित्रांनो. तिथे तुमचे विहिरीजवळ वीज कनेक्शन आहे की नाही, तुमच्या विहिरीजवळ नेटवर्क कुठलं येतं, एअरटेल, जिओ, आयडिया जे येत असेल ते तिथे फिल करतो. तुमची विहीर आहे का बोरवेल तिथं तो अपडेट करतो. त्यानंतर तुमच्या विहिरीची खोली तो अपडेट करतो. तुमचा गट कोणता आहे ते अपडेट करतो. शेतकऱ्याचं नाव अपडेट करतो. त्यानंतर ही सर्व माहिती तो त्याच्या ॲपवरती अपलोड करतो मित्रांनो. ही माहिती अपलोड झाल्यानंतर ती माहिती महावितरण थ्रू चेक केल्या जाते मित्रांनो. ती चेक केल्यानंतर तुम्हाला जॉईंट सर्वे रिपोर्ट हा ॲक्सेप्ट झालेला आहे की नाही हे तुमच्या पोर्टलवर, म्हणजे आपण लॉग इन ID टाकून जेव्हा आपण चेक केलं तेव्हा आपल्याला समजू शकतं मित्रांनो आपला सर्वे रिपोर्ट हा ॲक्सेप्ट झाला की नाही. जेव्हा वायरमन हा सर्वे करतो त्यानंतर आपण आपलं स्टेटस जेव्हा चेक करतो त्यामध्ये असतं मित्रांनो जॉईंट सर्वे रिसिव्ड असं असतं मित्रांनो. आणि जो सर्वे जेव्हा ॲक्सेप्ट होईल तेव्हा येतं मित्रांनो जॉईंट सर्वे ॲक्सेप्टेड असं येतं मित्रांनो. त्यानंतर तुम्हाला वर्क ऑर्डरसुद्धा तिथून डाउनलोड केले जाते मित्रांनो. तर मित्रांनो, अशा प्रकारे हा पूर्ण प्रोसेस आहे मित्रांनो लाईनमन सर्वेची. तर मित्रांनो, लाईनमन सर्वेसाठी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांना लाईनमन सर्वेसाठी मेसेज येत नाही मित्रांनो. तर तुम्ही काय करायचं आहे मित्रांनो की जेव्हा पण तुम्ही वेंडर निवडता त्यानंतर 8 दिवसानंतर तुम्ही लाईनमनच्या कॉन्टॅक्टमध्ये राहायचं आहे मित्रांनो. त्याला नेहमी विचारत राहायचं आहे की आमचं नाव अपडेट झालं का. कारण की तुम्हाला स्वतःला लाईनमनच्या कॉन्टॅक्टमध्ये राहावं लागेल मित्रांनो. कारण की हे सरकारी काम आहे, हे तुम्हाला स्वतःहून करून घ्यावं लागेल मित्रांनो. सरकारी कर्मचारी काही तुमच्या शेतामध्ये स्वतःहून येणार नाही, हे एकदा लक्षात ठेवा मित्रांनो. तर मित्रांनो, आजची माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.